चला आज आपण बनवूया पनीरचा पराठा। मी कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलेला आहे आणि 2 कांदे बारीक चिरून त्याच्यामध्येच मी कढीपत्ता पण मिक्स केलेला आहे। हे दोन्ही चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय। कांदा आणि कढीपत्ता परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये आता कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। कांदा लसूण मसाला मी 3 चमचे घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, हे पण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकणार आहोत। पनीर टाकून झाले की आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय। एक ग्रॅम पनीर घेतलेला आहे। अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि त्याला चांगलं परतून घ्यायचंय आता आपल्याला 2-3 मिनिटं। आणि आता आपण ह्याला एका ताटामध्ये काढून 10-15 मिनिटं थंड होऊन द्यायचे। कणिक आधीच मळून ठेवलेला आहे। आता आपण पराठा करूया। आता आपण ह्याच्यामध्ये पनीर भरून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पनीर भरू शकता। आता आपण पराठा हलक्या हाताने लाटून घेणार आहोत की जेणेकरून त्याच्यामधलं पनीर बाहेर न आलं पाहिजे। मी इथं साजूक तूप लावते, तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तेल पण वापरू शकता। आणि आपल्याला त्याला चांगलं चपातीप्रमाणेच भाजून घ्यायचे। ही पनीर पराठ्याची रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा।